हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता गॉस बॅकवर्ड फॉर्म्युला. प्रिव्हियस लेक्चरला आपण गॉस फॉरवर्ड फॉर्म्युला बघितला होता. फॉर डिरायव्हिंग द बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला वी यूज द डिफरन्सेस कनेक्टेड बाय डॉटेड लाइन्स इज वाय नॉट डेल्टा वाय मायनस वन डेल ऑफ मायनस वन अपॉन टू डेल्टा स्क्वेअर वाय मायनस वन. बघा आपण हे फॉरवर्ड फॉर्म्युल्यामध्ये म्हणजेच बघा आपण फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर मध्ये हे बघितलेले आहे. डेल्टा मग डेल्टा स्क्वेअर वाय मायनस वन ला आपण डेल्टा स्क्वेअर वाय नॉट असं पण लिहू शकतो. डेल क्यूब वाय मायनस टू ची व्हॅल्यू डेल क्यूब वाय मायनस वाय ऑफ मायनस वन अपॉन टू डेल रेस टू फोर वाय मायनस टू ला डेल रेस टू फोर वाय नॉट एक्सेट्रा. वी आर नाउ अज्युमिंग दॅट इंटरपोलेशन इज बीइंग डन ऍट द पॉइंट एक्स इक्वल टू एक्स नॉट प्लस पी एच. मग ते कसं लाय होतं मायनस वन लेस दॅन पी लेस दॅन झिरो इन द इंटरवल x of minus 1 comma x naught. We write the formula as. बघा मग गॉस बॅकवर्ड फॉर्म्युला कसा असतो yp इज इक्वल टू y ऑफ x नॉट प्लस ph इज इक्वल टू y नॉट प्लस g1 इंटू डेल्टा y मायनस वन प्लस g2 डेल्टा स्क्वेअर y मायनस वन प्लस g3 डेल्टा क्यूब y मायनस टू प्लस g4 डेल्टा रेस टू फोर वाय मायनस टू प्लस डॅश डॅश. याला आपण काय दिलं इक्वेशन फर्स्ट. मग इन इक्वेशन फर्स्ट आता आपल्याला g1 g2 चे व्हॅल्यू काय करायचे आहेत जसं आपण फॉरवर्ड मध्ये केलं होतं त्या पद्धतीने g1 g2 चे व्हॅल्यू पुट करायचे आहेत. इन इक्वेशन फर्स्ट g1 g2 g3 डॅश 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 आर टू बी डिटरमाइंड. But yp is equal to y of x naught plus ph is equal to e raised to p y naught is equal to e ची व्हॅल्यू काय मग 1 प्लस डेल्टा रेस टू पी इंटू वाय नॉट आपण ऍज इट इज लिहिला. म्हणजेच इज इक्वल टू बघा याची सेरीज 1 प्लस पी सी वन डेल्टा प्लस पी सी टू डेल्टा स्क्वेअर प्लस पी सी थ्री डेल्टा क्यूब प्लस पी सी फोर डेल्टा रेस टू फोर प्लस डॅश 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 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू वाय नॉट काय केलं आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. इज इक्वल टू बघा याची सेरीज 1 प्लस पी डेल्टा 1 प्लस पी डेल्टा प्लस पी इंटू पी मायनस वन अपॉन टू डेल्टा डेल्टा स्क्वेअर इंटू टू फॅक्टोरियल प्लस डेल्टा रेस टू टू प्लस पी इंटू पी मायनस वन पी मायनस टू डिवायडेड बाय थ्री फॅक्टोरियल डेल्टा क्यूब प्लस पी इंटू पी मायनस वन पी मायनस टू पी मायनस थ्री डिवायडेड बाय फोर फॅक्टोरियल डेल्टा रेस टू फोर प्लस डॅश 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 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू वाय नॉट. याला काय दिलं आपण इक्वेशन सेकंड. नेक्स्ट आहे बघा नाऊ y मायनस वन इज इक्वल टू ई रेस टू मायनस वन वाय नॉट इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू काय असते मग 1 प्लस डेल्टा रेस टू मायनस वन इंटू वाय नॉट. म्हणजेच इज इक्वल टू बघा याची सेरीज 1 मायनस डेल्टा प्लस डेल्टा स्क्वेअर मायनस डेल्टा क्यूब प्लस डेल्टा रेस टू फोर प्लस डॅश 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 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू वाय नॉट. म्हणजेच देअरफॉर डेल्टा वाय मायनस वन इज इक्वल टू डेल्टा वाय नॉट मायनस डेल्टा स्क्वेअर वाय नॉट प्लस डेल्टा क्यूब वाय नॉट मायनस डेल्टा रेस टू फोर वाय नॉट प्लस डेल्टा रेस टू फाईव्ह वाय नॉट प्लस डॅश डॅश डॅश. अँड बघा आता आपण डेल्टा वाय मायनस वन नेक्स्ट काढला. नेक्स्ट आपल्याला डेल्टा स्क्वेअर वाय मायनस वन नेक्स्ट डेल्टा क्यूब वाय मायनस टू अँड डेल्टा रेस टू फोर वाय मायनस टू पर्यंत काढायचे. नेक्स्ट बघा डेल्टा ऑफ वाय मायनस वन काय आला आपला इज इक्वल टू डेल्टा वाय नॉट मायनस डेल्टा स्क्वेअर वाय नॉट प्लस डेल्टा क्यूब वाय नॉट मायनस डेल्टा रेस टू फोर वाय नॉट प्लस डेल्टा रेस टू सिक्स वाय नॉट डेल्टा रेस टू फाईव्ह वाय नॉट प्लस डॅश 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 अँड डेल्टा स्क्वेअर वाय मायनस वन इज इक्वल टू फक्त त्याचं काय करायचं आहे आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. डेल्टा स्क्वेअर वाय नॉट मायनस डेल्टा क्यूब वाय नॉट प्लस डेल्टा रेस टू फोर वाय नॉट मायनस डेल्टा रेस टू फाईव्ह वाय नॉट प्लस डेल्टा रेस टू सिक्स वाय नॉट मायनस डॅश डॅश डॅश. अगेन आपल्याला काय करायचं आहे जसं आपण वाय मायनस वन काढला होता त्या पद्धतीनेच वाय मायनस टू. मग वाय मायनस टू पण ऍज इट इज ई रेस टू काय येईल मायनस टू वाय नॉट इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू 1 प्लस डेल्टा मायनस टू ऍज इट इज इंटू वाय नॉट. म्हणजेच इज इक्वल टू याची सेरीज 1 मायनस टू इंटू डेल्टा प्लस 3 डेल्टा स्क्वेअर मायनस 4 डेल्टा क्यूब प्लस 5 डेल्टा रेस टू 4 प्लस डॅश 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 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू वाय नॉट. म्हणजेच देअरफॉर डेल्टा क्यूब वाय मायनस टू इज इक्वल टू डेल्टा क्यूब वाय नॉट मायनस 2 डेल्टा रेस टू 4 वाय नॉट प्लस 3 डेल्टा रेस टू 5 वाय नॉट मायनस 4 डेल्टा रेस टू 6 वाय नॉट प्लस डॅश 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 ब्रॅकेट कम्प्लीट अँड डेल्टा रेस टू 4 वाय मायनस टू इज इक्वल टू डेल्टा रेस टू बघा जिथून आपल्याला जो काढायचा आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. डेल्टा रेस टू 4 वाय नॉट मायनस 2 डेल्टा रेस टू 5 वाय नॉट प्लस 3 डेल्टा रेस टू 6 वाय नॉट मायनस
4 डेल्टा रेस टू 7 वाय नॉट प्लस डॅश डॅश डॅश. आणि आधी काय घेतो आपण 1, नेक्स्ट 2 म्हणजेच 1 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय, 3 ने मल्टिप्लाय, 4 ने मल्टिप्लाय, अशा पद्धतीने. नेक्स्ट बघा युझिंग अबोव इक्वेशन इन 1. आता आपल्याला इक्वेशन 1 दिलेलं होतं की yp इज इक्वल टू वाय नॉट प्लस g1 इंटू डेल्टा g1 इंटू y मायनस 1. मग ज्या पद्धतीने आपल्याला डेल्टा y1 डेल्टा y2 इक्वेशन 1 मध्ये ह्या व्हॅल्यू आपल्याला पुट करून द्यायच्या आहेत. डेल्टा वाय नॉट मायनस डेल्टा स्क्वेअर वाय नॉट प्लस डेल्टा क्यूब वाय नॉट मायनस डेल्टा रेस टू 4 वाय नॉट प्लस डेल्टा रेस टू 5 वाय नॉट प्लस डॅश 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 या पद्धतीने प्लस G2 इंटू G2 नंतर लगेच आपल्याला डेल्टा स्क्वेअर वाय नॉटची डेल्टा रेस टू वाय डेल्टा रेस टू 2y मायनस 1 ची व्हॅल्यू पुट करायची. डेल्टा स्क्वेअर वाय नॉट मायनस डेल्टा क्यूब वाय नॉट प्लस डेल्टा रेस टू 4 वाय नॉट मायनस डेल्टा रेस टू 5 वाय नॉट प्लस डेल्टा रेस टू 6 वाय नॉट प्लस डॅश 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 ब्रॅकेट कंप्लीट प्लस G3 इंटू डेल्टा क्यूब वाय नॉट मायनस 2 डेल्टा रेस टू 4 वाय नॉट प्लस 3 डेल्टा रेस टू 5 वाय नॉट मायनस 4 डेल्टा रेस टू 6 वाय नॉट प्लस डॅश 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 प्लस G4 इंटू डेल्टा रेस टू 4 वाय नॉट मायनस 2 डेल्टा रेस टू 5 वाय नॉट प्लस 3 डेल्टा रेस टू 6 वाय नॉट प्लस 4 डेल्टा रेस टू 7 वाय नॉट प्लस डॅश 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 प्लस बघा इथपर्यंत आपण हे डेल्टा स्क्वेअर वाय मायनस 1 डेल्टा क्यूब वाय मायनस 2 अँड डेल्टा रेस टू 4 वाय मायनस 2 या पद्धतीने G1 G2 अँड G3 च्या व्हॅल्यू पुट करून घेतल्या. नेक्स्ट आहे कम्पेअरिंग द कोएफिशियंट ऑफ लाईक टर्म्स वी गेट. बघा G1 इज इक्वल टू P इज इक्वल टू काय असतो PC1. G2 इज इक्वल टू P इंटू P प्लस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू P प्लस 1 C2. नेक्स्ट G3 इज इक्वल टू P इंटू P मायनस 1 P प्लस 1 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू P प्लस 1 C3. G4 इज इक्वल टू P इंटू P स्क्वेअर मायनस 1 P प्लस 2 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू P प्लस 2 C4. अँड सिमिलरली बघा G5 पण काय येईल मग G5 इज इक्वल टू P इंटू P स्क्वेअर मायनस 1 P स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू P प्लस 2 C5. अँड C6 इज इक्वल टू P इंटू P स्क्वेअर मायनस 1 P स्क्वेअर मायनस 4 P प्लस 3 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू P प्लस 3 इंटू CX. बघा या पद्धतीने आपण G1 G2 G3 G4 G5 अँड G6 पर्यंत व्हॅल्यू काढून घेतल्या. नेक्स्ट सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ G1 G2 G3 G4 डॅश 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 इन द अबोव इक्वेशन वी गेट. आणि बघा आपल्याला जे मेन आपलं फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये काय पुट करून द्यायचे आहेत ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायच्या आहेत. नेक्स्ट yp इज इक्वल टू वाय नॉट प्लस p डेल्टा y मायनस 1 प्लस p इंटू p प्लस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर y मायनस 1 प्लस p इंटू बघा आता इथं फक्त आपल्याला p ची व्हॅल्यू वाढत जाते. p इंटू p स्क्वेअर मायनस 1 अपॉन 3 फॅक्टोरियल डेल्टा क्यूब y मायनस 2 प्लस p इंटू p स्क्वेअर मायनस 1 ॲज इट इज राहू द्यायचा p प्लस 2 वाढवला डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल डेल्टा रेस टू 4 y मायनस 2 प्लस p इंटू p स्क्वेअर मायनस 1 मग p स्क्वेअर मायनस 1 इंटू p स्क्वेअर मायनस 4 डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल डेल्टा रेस टू 5 y मायनस 3 प्लस p इंटू p स्क्वेअर मायनस 1 p स्क्वेअर मायनस 4 इंटू p प्लस 3 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल 2 3 4 5 अँड 6 डेल्टा रेस टू 6 y मायनस 3 प्लस डॅश 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 विच इज नोन ॲज अ गॉस बॅकवर्ड सेंट्रल डिफरन्सेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. नोट दॅट वी कॅन ऑल्सो राईट फॉर्म्युला ॲज. बघा मग त्याचा जो आपण एक्झाम्पलसाठी यूज करणार आहोत तो फॉर्म्युला कोणता आहे की yp इज इक्वल टू वाय नॉट प्लस p डेल्टा y इंटू डेल्टा y इंटू मायनस 1 अपॉन 2 प्लस p इंटू p प्लस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर y नॉट प्लस p इंटू p मायनस 1 इंटू p प्लस 1 p स्क्वेअर मायनस 1चा काय होईल फोड केली तर आपण p मायनस 1 अँड p प्लस 1 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू डेल्टा क्यूब y मायनस 1 अपॉन 2 डेल्टा क्यूब y मायनस 1 अपॉन 2 म्हणजे जे आपण काय लिहून घेतलं पहिले जसं आपण ह्या डेलच्या ऐवजी असा डेल्टा होता याच्याऐवजी हे केलं आणि याच्यानंतर आपण हेच आपल्याला जे मेन होतं त्या पद्धतीने हा डेल्टा बॅकवर्ड अँड फॉरवर्ड साठी यूज करतो आपण. नेक्स्ट आता एक्झाम्पल बघूया आपण.
बघा आपलं एक्झाम्पल आहे, युझिंग गॉस फॉरवर्ड सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला इंटरपोलेट ॲट x इक्वल टू 32 गिवन दॅट एफ ऑफ 25 इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली, एफ ऑफ 30ची व्हॅल्यू, एफ ऑफ 35 अँड एफ ऑफ 40 या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. बघा मग सिलेक्टिंग सोल्युशन बघूया. सिलेक्टिंग एक्स नॉट इक्वल टू, आपण काय घेतलं, एक्स नॉट इक्वल टू 30. आपण एक्स नॉटची व्हॅल्यू काय घेऊन घेतली, 30, कारण तो मिडल म्हणजेच आपल्याला 25 पासून तर 30 पर्यंत दिलेले आहेत, म्हणजे 25 पासून 25, 30, 35 अँड 40 ह्या 4 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला 25 पासून स्टार्ट अँड 40, त्याचं तर मिडल आपण एक्स नॉट व्हॅल्यू काय घेऊन घेतली, 30 घेऊन घेतली. वी write the formula, we write the following difference table. बघा मग आपल्याला टेबल काढावं लागेल. एक्सची व्हॅल्यू घेतल्या, एक्सची व्हॅल्यू काय घेतल्या मग आपण 25, 30, 35 अँड 40 ह्या व्हॅल्यू आपण एक्सच्या घेऊन घेतल्या. बघा नेक्स्ट आपल्याला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, y इक्वल टू एफ ऑफ एक्स. 25ला कोणती व्हॅल्यू दिलेली, मग 0.2707. 30ला आपल्याला दिलेली आहे 0.3027. या पद्धतीने 35ला दिलेली आहे 0.386 अँड 40ला व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 0.3794. या पद्धतीने हे व्हॅल्यू पुट करून घेतल्या. नेक्स्ट कॉलम येणार आहे आपला डेल्टा इंटू एफ एक्स. डेल्टा एफ एक्स मग आपण काय करायचंय, बघा आपल्याला डेल्टा ऑफ एफ एक्स काढायचा आहे. मग आपण डेल्टा ऑफ एफ एक्सच्या वेळेस काय करतो, ह्या व्हॅल्यू मधून 0.3027 याच्यामधून काय करायचं आपल्याला 0.2707 ही काय करायची, सबस्ट्रॅक्ट करायची. बघा सबस्ट्रॅक्ट जर केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, मग ही मिडलला लिहायची, कारण ही सबस्ट्रॅक्ट करून 0.0320 हे आपण कॅल्सीच्या साह्याने करू शकतो यूज, कारण आपल्याला कॅल्सी अलाउड आहे. नेक्स्ट आपल्याला याच्यामधून ही सबस्ट्रॅक्ट करायची. या पद्धतीनेच आपल्याला बघा डेल्टा y -1 मधून डेल्टा y नॉट सबस्ट्रॅक्ट करायचा, याच्यामधून हा या पद्धतीने आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचंय. ह्या नंबरमधून जर हे आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर नेक्स्ट आपल्याला मिळणार आहे 0.0359 अँड नेक्स्ट ह्यामधून याच्या आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर 0.0408 ही आपली मिडलला मिळाली, म्हणून आपण याला राऊंड करून घेऊया. नेक्स्ट आपल्याला डेल्टा स्क्वेअर काढायचा आहे. डेल्टा स्क्वेअर एफ एक्सच्या वेळेस याच्यामधून ही सबस्ट्रॅक्ट केली, 359 मायनस 320 इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला 0.0039 मिळेल. 0.0 ही थोडी मिडलला लिहायची तुम्ही इथं मिडलला. नेक्स्ट बघा याच्यामधून ही सबस्ट्रॅक्ट केली तर आपल्याला किती मिळेल 0.0049 या पद्धतीने. नेक्स्ट आपल्याला डेल्टा क्यूब एफ एक्स काढायचा आहे. बघा डेल्टा क्यूब एफ एक्सच्या वेळेस 0.0049 मायनस 39 इज इक्वल टू 10 म्हणजे 0.0010 या पद्धतीने हे व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. म्हणजेच डेल्टा एक्सच्या व्हॅल्यू ॲज इट इज लिहून घेतला, वायच्या पण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असतो त्या व्हॅल्यू लिहून घेतला. डेल्टा ऑफ एफ ऑफ एक्स ही व्हॅल्यू आली, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्सची ही अँड डेल्टा क्यूबची ही या पद्धतीने. नेक्स्ट ॲज एक्स इज इक्वल टू 32, एक्सची व्हॅल्यू आपल्याला बघा क्वेश्चन मध्ये दिलेली होती, एक्स काय किती दिलेला होता 32. एच इज इक्वल टू म्हणजे त्याची लेंथ, एच इक्वल टू लेंथ. बघा लेंथ म्हणजे 25 to 30, 30 to 35, 35 to 40 यांचा डिस्टन्स कितीचं आहे 5चा डिफरन्स आहे, म्हणून एच ची व्हॅल्यू आपण काय लिहू 5. वी गेट पी इक्वल टू एक्स मायनस एक्स नॉट डिवायडेड बाय एच, म्हणजेच इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आपली 32 आहे. आपण एक्स बघा एक्स काय घेतला होता आपण 30 घेतली होती त्याची मिडलची व्हॅल्यू. नेक्स्ट एच आपल्याकडे 5 आहे. बघा 32 मायनस 30 इज इक्वल टू 2/5. 2/5 इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला 0.4. नेक्स्ट आपल्याला बाय गॉस फॉरवर्ड फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. बाय गॉस फॉरवर्ड फॉर्म्युला
yp इज इक्वल टू फॉर्म्युला लक्षात ठेवायचा वाय नॉट प्लस पी डेल्टा वाय नॉट प्लस पी इंटू पी मायनस 1 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू डेल्टा स्क्वेअर वाय मायनस 1 प्लस पी इंटू पी मायनस 1 पी प्लस 1 divided by 3 factorial into delta raised to 3 y minus 1 plus p into p square minus 1 into p minus 2 divided by 4 factorial into delta raised to 4 y minus 2 plus dash dash dash. बघा हा आपला काय गॉस फॉरवर्ड फॉर्म्युला. नेक्स्ट आपल्याला y ऑफ पी इज इक्वल टू वाय नॉट एक्स नॉट काय असतो एक्स नॉट जो राहील तोच वाय नॉट म्हणजे y ऑफ काय घेतला आपण 32 कारण वाय नॉटची एक्स नॉटची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 32 एक्सची जी आहे तीच व्हॅल्यू. नेक्स्ट इज इक्वल टू पी डेल्टा ऑफ वाय नॉट किती मिळाला आपल्याला 0. बघा पी ऑफ डेल्टा वाय नॉट त्याची व्हॅल्यू 0.3027 प्लस नेक्स्ट आपल्याला बघा प्लस नंतर वाय नॉट किती मिळाला आपल्याला पी इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू वाय नॉटची आपण व्हॅल्यू किती पुट केली वाय पी इज इक्वल टू वाय ऑफ 32 इज इक्वल टू वाय नॉटची 0.3027 प्लस पी ची व्हॅल्यू किती आपली आलेली आहे 0.4 ही पुट केली 0.4 इंटू डेल्टा वाय नॉट किती आला आपला डेल्टा वाय नॉट बघा 0.0359 ही व्हॅल्यू पुट केली 0.0359 प्लस बघा पी इंटू पी मायनस 1 पी ची व्हॅल्यू परत 0.4 इंटू पी मायनस 1 म्हणजेच काय घेईल आपला 0.4 मधून जर 1 मायनस केला तर किती मिळेल आपल्याला 0.6 म्हणजे 0.4 म्हणजेच 4 मायनस 4 मधून जर आपण 1 बघा 4 मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला 10 पैकी आपल्याला ते सबस्ट्रॅक्ट करायचंय बघा डिवायडेड बाय 2 इंटू डेल्टा स्क्वेअर वाय मायनस 1 किती मिळाला आपल्याला 0. हा डेल्टा स्क्वेअर आहे बघा डेल्टा स्क्वेअर 0.039 या पद्धतीने ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट प्लस पी इंटू पी मायनस 1 अँड पी प्लस 1 सेम पी ची व्हॅल्यू 0.4 पी मायनस 1 आपला मायनस 0.6 आला आहे अँड पी प्लस 1 0.4 प्लस 1 इज इक्वल टू किती मिळेल 1.4 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 3 इंटू 2 6 इंटू बघा आपल्याला नेक्स्ट डेल्टा क्यूब वाय मायनस 1 बघा डेल्टा क्यूबची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0.0010 ही पण इथं पुट करून द्यायची 0.0010 या पद्धतीने. नेक्स्ट आपल्याला फक्त याला सॉल्व्ह करून घ्यायचंय बघा इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 0.3027 ऍज इट इज लिहून द्यायचा प्लस यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 0.01436 मायनस यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 2 इंटू याला मल्टिप्लाइड करून द्यायचं तर व्हॅल्यू मिळेल 0.000046 मायनस या तिघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 6 इंटू ही व्हॅल्यू त्याचं सबस्ट्रॅक्शन आहे ती व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला 0.1234 4 टाइम्स 0 इंटू 5 6 या पद्धतीने. म्हणजेच इज इक्वल टू बघा हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 0.3165 बघा अशा पद्धतीने आपण गॉस फॉरवर्ड फॉर्म्युल्यानुसार आपण गॉस फॉरवर्ड फॉर्म्युला पण बघितला गॉस बॅकवर्ड फॉर्म्युला पण बघितला. नेक्स्ट आपण हे एक्झाम्पल बघितलं पुढच्या लेक्चरला आपण गॉस बॅकवर्ड फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल बघूया. सेम फॉर्म्युला आहे थोडाफार त्याच्यात चेंजेस झालेले आहेत बघा आणि आपल्याला हे कॅल्सीच्या सहाय्याने आपण करू शकतो. फक्त आपल्याला इम्पॉर्टंट काय तर फॉर्म्युला लक्षात ठेवणं